मुंबईमधले मोक्याचे भूखंड हे अदानीच्या घशामध्ये घालण्याचा कट असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। वांद्रे रिक्लेमेशनचा भूखंड हा अदानीला दिला तो कर्मचाऱ्यांना द्या अशी मागणी ठाकरेंनी यावेळी केली। धारावीतल्या अधिकाधिक लोकांना अपात्र करत त्यांना मिठागरामध्ये फेकण्याचा डाव असल्याचंही ठाकरे म्हणाले। अदानी आणि लोढांच्या घशामध्ये भूखंड जाऊ देणार नसल्याचंही ठाकरेंनी सांगितलंय। जी मंडळी आहेत समोरच्या प्राध्यापक साहेब, सुबोध आचार्य साहेब, प्रमोद शिंदे साहेब, भोई साहेब, विनंती करू। या सुंदरशा सोहळ्याची सुरुवात करूया। सकाळ मंडित अखंड लक्ष्मी अलंकारपूर्त राजकाल धुरंधर आपल्यामध्ये तंगड घातलं की आपण काय करायचं ते तुम्ही त्याला करून दाखवलेलं आहे। मध्ये आला तर आडवा करायचा, तसं तुम्ही आडवा केला त्याला। पुन्हा तो काय आपल्या वाटेला जाईल असं वाटत नाही। मी तर म्हणेन त्याने वाटेला जाऊ नये असा एक प्रेमळ सल्ला मी त्याला देतोय। मध्ये लोकसभेच्या वेळेला मी बघितलं होतं खतांच्या पिशवीवर सुद्धा मोदींचा फोटो। अरे संबंध काय? लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होता, कारण लस म्हणे त्यांनी तयार केली असा आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा शोध होता। मग लस त्यांनी तयार केली मानलं आम्ही, म्हणून तुम्ही त्यांच्यावरती मोदींचा फोटो टाकला। खताचं काय? खत कोणी तयार केलं? अनेक मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात टाकायचे, म्हणजे संपूर्ण कदाचित म्हणजे आपण ते होऊ देणार नाही, पण आरसीएफ सुद्धा अदानीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे की काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।